माळेगाव खंडोबा कथा. एकदा एक बिदरचा एक व्यापारी रात्र झाली म्हणून गाढवाच्या पाठीवर तांदळाच्या गोण्या उतरवून मालावर मुक्कामाला थांबला. सकाळी पुढील प्रवासासाठी जाण्याकरता गोण्या उचलून गाढवाच्या पाठीवर ठेवत असताना एक गोणी काही केल्या उचलता आली नाही. त्यावेळी त्याच रात्री झोपेत स्वप्न आठवले. खंडोबा त्याला स्वप्नात म्हणाले की रिसण गावातील भक्ताच्या हस्ते माझी प्रतिष्ठापना कर. असेच स्वप्न रिसण गावातील नागोजी नाईकालाही पडले होते. बिदरच्या व्यापाऱ्याच्या विनंतीनुसार नाईकांनी येऊन तांदळाची गोणी उचलून पाहिली असता त्यात तांदळे सापडले. खंडोबाचे प्रतीक स्वरूप म्हणून व्यापाऱ्याने तांदळाची त्या ठिकाणी प्रतिष्ठापना केली. कालांतराने त्या ठिकाणी मंदिर उभा राहिले. माळेगावपासून 15-20 किमी अंतरावर असलेल्या रिसण गावच्या याच नागोजी नाईकांच्या कुटुंबियाकडे माळेगावच्या पालखीचा मान आहे. तसेच कंधारजवळ असलेल्या भोसी गावातील वाणी कुटुंबाकडे खंडोबाच्या पागोट्याचा मान आहे. चंपाषष्ठीच्या दिवशी भोसीकर आपले पागोटे घेऊन माळेगावला येतात व ते पागोटे मार्गशीर्ष अमावास्येच्या यात्रेपर्यंत खंडोबाच्या मंदिरात ठेवतात. पालखीच्या कार्यक्रमात हे पागोटे खंडोबाच्या पुढे ठेवलेले असते. आजही भोसीकर मानकरी चंपाषष्ठीपासून अमावास्येपर्यंत पागोटे वापरत नाहीत. माळेगाव लोहा तालुक्यात आहे. हे भगवान खंडोबाच्या स्मरणार्थ अतिशय मोठ्या मेळाव्यासाठी प्रसिद्ध आहे. नांदेडपासून 57 किमी अंतरावर माळेगाव हे ठिकाण आहे. ही यात्रा पशु बाजारपेठेसाठी प्रसिद्ध आहे. मराठवाड्याची सर्वात मोठी ग्रामदेवता तर दक्षिण भारतात सर्वात मोठी महत्त्वाची यात्रा म्हणून ओळखली जाते. लोहा तालुक्यातील श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा दरवर्षी मार्गशीर्ष महिन्याच्या 14व्या दिवशी भरते. या कालावधीत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. महाराष्ट्र राज्याची वैभव संपन्न सांस्कृतिक परंपरा व मराठवाड्याचे ऐतिहासिक महत्त्व जतन करणारी ही खंडोबारायाची यात्रा नांदेड ते लातूर महामार्गावर 50 किमी अंतरावर माळेगाव या गावी भरते. या ठिकाणी महामार्गाशेजारी खंडोबा मंदिराची मोठी कमान नजरेस पडते.